हॅलो नमस्कार, कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. मी अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आज आहे ना मला फेशियल करायचं होतं, पण त्या अगोदर म्हणलं किचन सगळं आवरून घ्यावं. आणि इथे ना मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता आणि मला माझं लक्षच नव्हतं ही तनू काय करते. आणि हिची नोटंकी चालू होती इकडे, त्यामुळे मी इथे ना फोकस केलं त्याच्यावरती. आणि प्रत्येक वेळेस ही असंच असतं, ज्या वेळेस आहे ना मी शूट करते आणि त्यावेळेस ती जागी असेल ना, ते कॅमेरा दिसला की ते समोर येणं तिला हाय बाय वगैरे काही ना काही तिची नोटंकी चालू असते. असो, तरी त्यानं माझा जो काही किचनवरती पसारा होता ना तो मी सगळा आवरून घेतला, भांडी बाजूला ठेवून घेतली आणि किचन साफ करायला घेतला. आता इथे ना मी प्रत्येक वेळेस किचन घासून धुवून घेते. ज्या वेळेस मी पुसून घेईन ना त्यावेळेस आहे मला मनाला चैनच होत नाही. जोपर्यंत त्या किचनवरती पाणी होतच नाही ना आणि वायपरने पुसून घेत नाही ना तोपर्यंत मनाला चैनच बसत नाही. सो इथे ना मी किचन स्वच्छ धुवून घेतलं आणि वायपर करून घेतलं. त्यानंतर जे काही राहिलेले भांडी होते ना ते घासून घेतले आणि म्हणलं तनूला झोपवल्याशिवाय मला फेशियल करणं म्हणजे इम्पॉसिबल होतं. तर सगळ्यात मोठा टास्क जो होता ना तो मला तनूला झोपवणंच होतं. आणि तिचा टायमिंग कसा आहे, 12 ते 1च्या दरम्यान ती झोपते आणि झोपणं पण तिचं असतं की 10 ते 15 मिनटं जास्तीत जास्त झोपते किंवा अर्धा तास. तर हे अवघड होतं मला सकाळच्या 10 वाजता, कारण का 10 वाजता माझं काम आवरलं होतं आणि इथे ना तनू खेळत होती. कशी का बशी तिला आहे ना फायनली मी झोपवलं आणि ते फायनली झोपी गेले. त्यामुळे मग मला आता चला फेशियल करून घेऊया. आणि सर्वात मोठा टास्क जो होता ना तिला मी फेशियल करता कसं झोपवलं ते मला माहिती होतं. चला असो, इथे ना मी कानातलं जे काय आहे ना ते मी काढून घेते, जेणेकरून मला फेशियल करायला ना सोपं जाईल. आणि सगळं मी क्लीन करून घेतला होता चेहरा, म्हणजे फेसवॉश करून घेतला होता. इथे पातेल्यात मी पाणी घेतलं होतं थंड. आणि इथे ना मी VLSCचं फेशियल किट यूज करते. याची लिंक मला ऑनलाईन मिळाली नाही, पण याच कंपनीची जी काय आहे ना ते मी तुम्हाला दुसऱ्या ह्याची लिंक देते. सो हे व्हाईटिंगचं काहीतरी आहे, बट मी डायमंड वगैरेचं तुम्हाला देते ह्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक. सो इथे ना मी क्लीनअप करायला घेतलं होतं. फर्स्ट स्टेप होती क्लिनिंगची. सो ती क्रीम यूज केली आणि नॉर्मली क्रीम अगोदर लावतो ना तर थोडं हातावर पाणी घेतलं ना तेवढं क्लिन्झिंग होत असतं बघा. आणि जेवढं तुम्ही क्लिन्झिंगला वेळ द्यायचा ना जेवढी बारीक जी धूळ असते ते निघून जाते. तर मी रिकमेंड करेन की जवळपास तुम्ही 10 ते 15 मिनटं हे क्लीनअप करत जा. स्टार्टिंगची स्टेप म्हणजे जेणेकरून पुढचे जे स्टेप आहेत ना त्या सगळ्या आपल्या चेहऱ्याला जो काही इफेक्ट आहे ना तो मिळून जातो. त्यामुळे ना पुढच्या स्टेप करण्या अगोदर आहे ना पहिल्यांदा क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग जे आहे ना ते वेळ काढून म्हणजे जास्तीत जास्त टायमिंगचा करून घ्या. आता इथे माझं क्लिनिंग क्लिअर झालं होतं आणि ते क्लिनिंग केलं ना तरी बघा चेहऱ्यावरती किती फरक जाणवतो. चला, तर इथे ना सेकंड स्टेप होती जी स्क्रबिंग जी होती, तर इथे ना मी स्क्रबिंग करायला घेतलं. आता हे ते ना त्याच्यात पार्टिकल एवढे छोटे होते ना त्यामुळे ना कॅमेऱ्यामध्ये ते लावल्यासारखं दिसणारच नाही. पण प्रॉपर मी जवळपास 10 मिनटं तर हे स्क्रबिंग केलं. जसं की नोजवरती ब्लॅकहेड आहेत आणि होटाच्या खाली म्हणा आणि चिकच्या वरती थोडंसं जिथे ओपन पोल्स आहेत तिथे आहे ना जास्त फोकस करायचं, जेणेकरून ना ते ब्लॅक हेड्स म्हणा व्हाईट हेड्स म्हणा ते निघून जातात. सो इथे ना मी पूर्ण प्रॉपरपणे जे सर्क्युलेशन मोशनमध्ये जे असतं ना ते मी स्क्रबिंग करत होते आणि अप्पर साईडला करत होते. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता अप्पर साईडला ज्यावेळेस करतो ना तुम्ही प्रॉपर जावा पार्लरमध्ये. ज्या त्या टायमिंगला तुम्ही पाहायचं ना कुठलीच पार्लरवाली जी आहे ना ते खालच्या साईडने करणार नाही, ते अप्पर साईडवरूनच फेशियल करते. तर तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल ना तर तुम्हाला माहितीच असेल, पण न्यू असाल तर हे करा. तसं मी पार्लरमध्ये कधी गेलेच नव्हते, त्याच्यामुळे मग मला जास्त माहीत नाही. तर येते ना मी थर्ड स्टेप जी होती ती जेल क्रीम होती. सो आता ही जेल क्रीम आहे ना लावून चांगलं ऑब्झर्व करायची स्किनमध्ये. सो याने काय होतं ना हे जेल जे आहे ना ते ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो ना ते स्किन जे आहे ना हायड्रेशन होऊन जाते आणि जेवढी हायड्रेशन राहील ना तेवढी स्किन हेल्दी असते आपली.
सो याला आहे ना 10 ते 15 मिनटं तसंच ठेवायचं. त्यानंतर मग जी काय आहे ना दुसरी पुढची स्टेप सुरू करायची. तर चला इथे ना मी जेल अप्लाय करून ठेवते आणि आपण भेटूया 10 मिनटांनी. तर बघा इथे ना माझं जेल ऑब्झर्व वगैरे झालं, तर ते पुसायचं वगैरे काहीच नाही आहे. सो इथे ना मी व्हाईटिंग क्रीम जी आहे म्हणजे 34 स्टेप जी आहे ना ते मी लावते. तर याच्यावरती ना आपण हे लावून ना जवळपास 10 ते 15 मिनटं सोडायचं आणि हे ना ऑइल सोडते आपल्या चेहऱ्यावरती, जेणेकरून आपल्या स्किनवरती चांगला ग्लो आणि स्मूथ स्किन होते. तर हे लावून मी 10-15 मिनटं ठेवणारच आहे. आणि कधीतरी आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, मला तरी असं वाटतं. कारण भले मी ह्याच्या अगोदर फेशियल कधी केलं नसेल, बट जे काही क्लीनअप वगैरे जो असतो ना ते मी घरीच ह्याच्या अगोदर करत होते आणि ते जवळपास 10 ते 15 मिनटात 10 ते 15 रुपयामध्ये होऊन जातं. सो महिन्यातनं हे एक स्टेप जी आहे ना आपली किंवा स्किनसाठी जे आपण करणार आहे एक्सपेरिमेंट, तर कधी ना कधी ते करून आहे ना आपल्या चेहऱ्यावरती वेगळा ग्लो येत असतो. रोजची जी आपलं पोल्युशन वगैरे याच्यामुळे ना जी घाण स्किन होते ना त्याच्यामुळं जर आपण मंथली काहीतरी क्लिनिंग वगैरे चेहऱ्याची केली ना तर वरतून तर केलीच, त्याचप्रमाणे आपण आतून जर करत असेल आणि वरतून काहीच करत नसेल तर काही फायदा नाही आहे ना त्याच्यावरती. तर त्यामुळे ना दोन्ही साईडने आपण करणं गरजेचं आहे. हेल्दी खाणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आहे ना स्किनला हायड्रेशन वगैरे आणि ठेवणं पण गरजेचं आहे. चला असो. त्यानंतर इथे ना मी फेस पॅक लावत होते आणि फेस पॅक लावणं म्हणजे मला इतकं हसा येतं ना फेस पॅक लावलं की प्रॉपर मला भूत जो असतं ना त्याच्यामुळे. आणि इथे तुम्ही पाहू शकता मी फेस पॅक लावल्याच्या नंतर देखील हसत होते, कारण मला काय माहीत नाही, कारण का ह्या फेस पॅकने म्हणजे प्रत्येक फेस पॅकने मला हसायलाच येते. त्यामुळे मग मी जास्त शूट मी ऑनलाईन दाखवत नाही, म्हणजे यूट्यूबवरती दाखवत नाही ते फेस पॅक वगैरे लावल्यावर. पण असो काय का असा पण स्किन आपली त्याला मस्त ठेवायची असेल ना तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. भले तुम्ही आठवड्यातनं एकदा करा किंवा 2 महिन्यातनं एकदा करा, पण ते करा. तुम्ही वर्किंग वुमन असो या हाऊसवाईफ असो, पण ते करा. कारण का जर आपण फ्रेश राहिलो ना तर त्या गोष्टी आपल्यालाच वेगळा बदल दाखवत असतात. तर महिन्यातनं कुठला ना कुठला बदल करणं गरजेचंच आहे. तर चला असो इथे ना मी बघा सगळं क्लीन करून घेतलं होतं ना. याच्यात आहे ना बघा तुम्ही ज्यावेळेस मी स्टार्टिंगला पाणी घेतलं त्यावेळेस कसं होतं ना आता कसं होतं. चला इथे झाल्याच्या नंतर सगळं मी फेस वॉश करून वगैरे घेतला आणि लास्ट स्टेप जी होती 6 स्टेप जी काय आहे सेरम. काय फेशियल किटमध्ये बहुतेक मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन मिळते, पण यात आहे ना सिरम मिळालं होतं. चला असो मी इथे ना सिरम वगैरे लावून घेते आणि सगळं चेहऱ्यावर ऑब्झर्व करते. आता इथे बघा ना आपण पार्लरमध्ये ज्यावेळेस जातो तर मला तर माहीत नाही, पण म्हणजे थोडंफार आयडिया आहे की 1000पासून स्टार्टिंग आहे रेंज फेशियलची. तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करायला काय हरकत आहे. जर घरीच करत असाल तुम्ही 1000 रुपयामध्ये तुम्ही 5 ते 6 वेळा हे जर फेशियल करत असाल तर काय हरकत नाही इन्व्हेस्टमेंट करायला. वेस्ट पैसे नाही आहेत, पण चेहरा पण ग्लो होतो. आणि तर चला इथे तर माझं फेशियल झालं, माझ्याबरोबर तुम्ही पण करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.